नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हानं अक्षरशः हैराण केलंय. तर असं असतानाच आता हवामान खात्यानं अचानक पलटी मारली. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या आसपास पोहोचलं असताना दुसरीकडे ढग दाटून आले असून वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे राज्यातील अनेक भागांवरती आसमानी संकटाचं सावट दिसू लागलंय. हवामान विभागानं 15 मार्च रोजी राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी पुढचे काही तास सावध राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. कोकण पट्ट्यात मात्र अजूनही उष्णतेचा तडाखा कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या भागांमध्ये देखील उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलेला आहे. सकाळपासूनच वातावरणामध्ये उकाडा जाणवत असून दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता आहे. या भागामध्ये तापमान साधारणपणे 31 ते 34 अंशांच्या दरम्यान राहू शकतं. त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी पाणी पिणं, उन्हापासून बचाव करणं अशा आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. मात्र महाराष्ट्रामध्ये हवामानामध्ये एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होत असून दुपारनंतर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. पुणे आणि अहिल्यानगर परिसरात देखील काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. अचानक होणाऱ्या या बदलामुळे शेतकऱ्यांच्या चिंता मात्र वाढलेल्या आहेत. कारण सध्या अनेक ठिकाणी रब्बी पिकं काढणीच्या टप्प्यात आहेत. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या उन्हाचा जोर कायम आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता असली तरी तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान राहू शकतं. मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते पुढच्या 24 तासात या भागात देखील हवामान बदलण्याची दाट शक्यता आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कधी ऊन तर कधी कडक ऊन आणि त्यानंतर पाऊसही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र आपल्या शेतमालाकडे जरा जास्तच लक्ष द्यायला हवं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.